मराठी चित्रपट झाल्यानंतर आपण हिंदीतही तुम्ही मासूम केलात, मासूमही हिट झाला, पण त्यानंतर जे काही असतं की हवं तसं यश मिळत नव्हतं, पण मग ते मराठी दिग्दर्शक हिंदीत गेल्यावर काही अडचणी आल्या की कसं काय गणित होतं ते? नाही, त्यावेळेला मला तो जो एक पिरियड आहे म्हणजे तो पिरियड फार महत्त्वाचा पिरियड आहे माझ्या लाईफमधला, जिकडे मी म्हणजे जे काय कमावलं होतं सगळं गमावलं तेव्हा. म्हणजे त्यावेळेला मी चित्रपट केला मासूम. दॅट वॉज प्रेझेंटेड बाय समबडी एल्स. मी प्रोड्यूस नव्हता केला तो. त्याच्यामध्ये नवीन लोक होते. आयशा झुलकाचा कमबॅक होता. त्याच्यामध्ये जो एक इंदर कुमार म्हणून नवीन मुलगा होता, लक्ष्मीकांत बेर्डे होता, आणि अशी कास्ट होती सगळी. म्हणजे फार अशी मोठी स्टारकास्ट नव्हती. आणि तो चित्रपट सुपरहिट ठरला. त्यातलं गाणं तर खूप गाजलं, छोटा बच्चा जान के हम. ते गाणं सुद्धा म्हणजे आनंदचं मस्त कॉम्पोजिशन होतं, पण ते माझ्या डोक्यातलं गाणं होतं. मी त्याच्याकडून ते ॲक्च्युली काढलं होतं गाणं. तर आमची ही त्यावेळेला चांगली दोस्ती होती सगळ्या टीमची. आणि तो चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे मला असं वाटायला लागलं का चला हा जो आपण प्रोड्यूस केला असतं तर मी का त्यांच्याकडे मी प्रोड्यूस करायला पाहिजे होता. हा मिस्टेक केली. आणि म्हणून त्यावेळेला म्हणतात ना, विनाश काळे विपरीत बुद्धी, ते झालं माझं. आणि मला असं वाटलं का आपण पण मोठा पिक्चर करूया हिंदी. आणि मी उडी घेतली, ती हिंदी चित्रपट केला, लो मैं आ गया. ते लो मैं लुट गया झालं. आणि त्यावेळेचं म्हणजे अरे बाप रे बाप रे बाप. त्यानंतरचे अनुभव, त्यानंतरचा सगळा तो प्रवास फार मोठा खडतळ प्रवास आहे. त्या प्रवासातून मग पुन्हा उभं राहणं हा एक मोठा आणखीन एक प्रवास आहे. बरोबर. हिंदी विषयी बोलतोय तर इथे आमिर खानचा पिक्चर होता राजा हिंदुस्तानी, त्यामधला किसिंग सीन होता आणि त्यासाठी तुमची मदत झाली होती. तू सगळं अभ्यास करून आले, पुस्तक वाचून आले प्रॉपर. तुमची मदत झाली होती कारण काय होतं, लो मैं आ गया माझ्या डोक्यात जी कल्पना होती त्याच्यामध्ये मला आमिर खानला घ्यायचं होतं. पण आमिर खानने मला रिस्पेक्ट पण दिला. त्याला मी माझा मासूम चित्रपट दाखवला, त्याला तो खूप आवडला देखील. आणि मग तो म्हणाला का मग आता आण तुझं स्क्रिप्ट बघूया आपण काय. इन द मीन टाईम त्याचा राजा हिंदुस्तानी पिक्चर रिलीज होता. मी राजा हिंदुस्तानी पिक्चर रिलीज असल्यामुळे आणि मी त्यावेळेला नेमका सेन्सॉर बोर्डावरती होतो. तर त्याला ते कळलं का महेश कोठारे जिकडे सेन्सॉर बोर्डावरती. म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की महेश जी आप है उधर, हमारा वो किसिंग सीन कट नहीं होना चाहिए, वो लंबा है थोड़ा सा, लेकिन वो काटना आप देखिए जरा, ट्राय करता हूँ. आणि मी मग माझ्या शैलीने अख्ख्या त्या लोकांना सगळ्यांना कन्व्हिन्स केलं का एवढा लांब स्क्रीन असणं गरजेचं आहे. आणि आर्टिस्टिकली तर खरंच गरजेचं होतं, कारण त्यांनी तो फार आर्टिस्टिकली सीन घेतलेला आहे. आणि तो सीन ऑफकोर्स लोकांना खूप आवडला. आणि त्यामुळे आणि आमिर खान आता मला वाटलं तर आमिर खान तर अभी आ गया अपने पास, कोई प्रॉब्लेम नाही. पण आमिर खान पण स्मार्ट आहे. तो स्क्रिप्ट वाचतो आणि स्क्रिप्टवरून ठरवतो ना. त्यांनी स्क्रिप्ट वाचलं आणि मला त्यांनी आम्ही ते स्क्रिप्ट कंप्लीट एका सेशनमध्ये वाचला. मला बोला महेश भी मेरे को सोचने देना इस स्क्रिप्ट के ऊपर, हम लोग 2 दिन के बाद मिलते हैं, तुम उधर आ जाना. किधर कमालिस्तान स्टुडिओ शूटिंग होतं. मी तिकडे गेलो. आणि मेकअप रूममध्ये बसला होता मी आतमध्ये एकटा, तो आणि मी. मला बोला महेश आय डोंट थिंक आय डू दिस वेल. बापरे म्हटलं अरे बाप, मी सगळं तयारी केली होती सगळी. आणि त्यांनी मला सांगितलं आय वॉन्ट डू दिस फिल्म. तेव्हा पुन्हा ते डोक्यात वेळासारखा थॉट आला, तू नाही तुम्ही नवीन माणसाला घेऊन करतो. ते चुकलं माझं. त्याचा ऐकायला पाहिजे होतं. त्यांनी जेव्हा हे मी पुस्तकात नोंदलेलं आहे, तर त्यांनी मला करेक्ट ॲडवाईस दिला होता की महेश हे स्क्रिप्ट तू सुद्धा असं करू नकोस. तुला मी हेल्प करायला तयार आहे, स्क्रिप्टवरती बसूया आपण, लेट्स डिस्कस. तुम्ही नाही ऐकलं ना, नाही माझं स्क्रिप्ट, इफ यू आर नॉट डुईंग देन नो डिस्कशन, थँक्यू व्हेरी मच. मग चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर, सुपर डुपर फ्लॉप, हां, तुम्ही काही बोलणं झालं होतं आमिर खान सोबत पुन्हा? नंतर भेटत नाही, कधी बोलणं नाही झालं? नाही. नंतर आम्ही एका मंचावरती आलो पुन्हा, जेव्हा मला महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या तर्फे महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला होता, आउटस्टँडिंग कॉन्ट्रीब्युशन टू मराठी सिनेमा. ते व्ही शांताराम पुरस्कार आणि राज कपूर पुरस्कार आमिर खानला होता. तेव्हा एकत्र आम्ही स्टेजवरती आलो होतो.